शिंदखेडा ते पुणे नवीन प्रवासी रेल्वे सुरू करण्याबाबत निवेदन। शिंदखेडा रेल्वे स्थानकावर पुणे जाण्या व येण्यासाठी नवीन रेल्वे प्रवासी ट्रेन सुरू करावी अशा मागणीसाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जोरदार रेल रोको आंदोलन करण्यात आले होते। सदर आंदोलनादरम्यान रेल्वे प्रशासनाने शिंदखेडा तालुक्यातील जनतेला आश्वासित केलं होतं की येत्या 10 सप्टेंबर पर्यंत पुणे जाण्या व येण्यासाठी नवीन रेल्वे प्रवासी गाडी सुरू करण्यात येईल व भागलपूर, सुरत, पुरी, अहमदाबाद, प्रेरणा एक्सप्रेस अशा जलद रेल्वे गाड्यांना शिंदखेडा येथील रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल। पण अद्याप रेल्वे प्रशासनाने अद्यापही कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नसून जर आता महिनाभरात शिंदखेडा रेल्वे स्थानकाकडून पुणे गाडी सुरू झाली नाही तर आता शिंदखेडा रेल्वे स्थानकावर येत्या 10 ऑक्टोबर नंतर पुन्हा शिंदखेडा तालुक्यातील जनतेकडून आधीपेक्षा तीव्र स्वरूपात रेल रोको आंदोलन करण्यात येईल। तसेच रेल रोको आंदोलन दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार रेल प्रशासनाची राहील असं रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष गोविंद प्रकाश मराठे यांनी सांगितलंय। नमस्कार, मी श्री गोविंद प्रकाश मराठे, अध्यक्ष शिंदखेडा रेल्वे संघर्ष समिती शिंदखेडा तालुका। आपल्याला काही दिवसापूर्वी आपण आंदोलन केलं होतं रेल रोको पुणे गाडी जाण्यासाठी व येण्यासाठी आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य रेल रोको करण्यात आलं होतं। त्या दिवशी आपल्याला रेल्वे प्रशासनाने अशी माहिती दिली होती की 10 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला पुणे जाण्यासाठी व येण्यासाठी नवीन रेल्वे प्रवासी गाडी सुरू करण्यात येईल। अद्याप ती गाडी सुरू झालेली नाही। एका महिन्याभरापूर्वी सुद्धा आपल्याला गाडी मिळालेली नाही। म्हणून आपण बाय पोस्टद्वारे रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव साहेब यांना पत्राद्वारे परत कळवले आहे की एका महिन्याभरात आपल्याला पुणे जाण्यासाठी व येण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अन्यथा 10 ऑक्टोबर नंतर आम्ही परत शिंदखेडा तालुक्यातील प्रवासी व नागरिक मिळून रेल रोको आंदोलन करणार आहोत। रेल रोको आंदोलन केल्यावर काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील, याची नोंद रेल्वे प्रशासनाने घ्यावी ही आग्रहाची अंतिम विनंती। धन्यवाद।